मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी इथून आंदोलनाची हाक देण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत सध्या जय्यत तयारी सुरू आहे। राज्यभरातून मोठ्या संख्येनं आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल होणार असल्यानं आंदोलनस्थळी भव्य मंडप उभारण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे। आपण बघू शकतो की याच आमरण उपोषण आंदोलनाची आता तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर याच अंतरवाली सराटीतून 11 उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणून आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, अशा विविध मागण्यांची सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागणी करून या ठिकाणी मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी सरकारनं दिली होती। मात्र हेच प्रमाणपत्र वैधताबाबत या ठिकाणी अनेक प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा या ठिकाणी पवित्र हाती घेतलेला आहे आणि पुन्हा 29 ऑगस्ट पासून सरकारला इशारा देत या ठिकाणी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राची प्रमाणे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या सापडलेल्या 58 लाख नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपण बघू शकतो की आत्ताच अब्दुल सत्तार यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्यामुळे आपण बघू शकतो की अंतरवाली सराटीत आता राज्यभरातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि मंडप सुद्धा या ठिकाणी लावण्याला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। लक्ष्मण सोळंके, एनडीटीव्ही मराठी, जालना।